मुंबईच्या पायधुणी परिसरामध्ये एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना अत्याचार केल्याची घटना घडली आहे। इमारतीमधल्या शौचालयात ही मुलगी गेली असताना सुरक्षा रक्षकांना अत्याचार केलाय। जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे। संतप्त नागरिकांनी पायधुणी पोलीस ठाण्याला घेराव घातला। आरोपीला तत्काळ फाशी द्यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे। दरम्यान पायधुणीतल्या या अत्याचाराच्या घटनेबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया। पायधुणी पोलिसांच्या हद्दीमध्ये आज दुपारी जे आहे एक पोलिसांना कॉल प्राप्त झाला। त्या अनुषंगानं एक अल्पवयीन मुलीवरती बलात्काराची घटना घडल्याची माहिती होती। त्या अनुषंगानं पोलीस स्पॉटवरती जाऊन जे आहे की पोहोचलेले होते। संबंधित जे आहे आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि या अनुषंगानं जे आहे आपण रितसर FIR दाखल करून अधिक तपास चालू आहे। यातील जो आरोपित आहे तो तिथे जे गोडाऊन आहे त्यातला वॉचमन आहे। त्या अनुषंगानं आपला अधिक तपास चाललेला आहे। तर मुंबईच्या पायधुनीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। इमारतीच्या सुरक्षा रक्षकानंच या नराधमानं या 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचं समजतंय। या आरोपीला तत्काळ फाशी द्या या मागणीसाठी स्थानिक आक्रमक झाले, संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी पायधुणी पोलीस स्टेशनला घेराव घातलेला होता। मोठा तणाव काही काळ या परिसरामध्ये निर्माण झालेला होता। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील घटनास्थळी दाखल झालेले होते आणि त्यांनी पोलिसांची भेट घेतलेली होती। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पायधुणी पोलीस ठाण्यामध्ये घेराव घालून या आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केलेली आहे। नसरापूर सारखीच अतिशय संतप्त करणारी अशी बातमी मुंबईच्या पायधुनीतून येते। या परिसराला काही काळासाठी छावणीचे स्वरूप प्राप्त झालेलं होतं।